श्री संत वामनभाऊ महाराज यांनी सुरू केलेला पारंपरिक नारळी सप्ताह यंदा 2 एप्रिल रोजी भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला असून 9 एप्रिल रोजी सांगता होणार आहे। यंदा 94व्या वर्षात पदार्पण केलेल्या या सप्ताहाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। या सप्ताहानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांच्या उपस्थितीत कार्यक्रमांना विशेष रंगत आली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय कीर्तन, भजन आणि धार्मिक विधी पार पडत आहेत। सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतलं। भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन तब्बल 40 एकर जागेत भव्य मंडप उभारण्यात आला असून त्यामुळे कार्यक्रम अधिक सुबक आणि नियोजनबद्ध पद्धतीनं पार पडत आहे। संत विठ्ठल महाराज यांच्या रथावर JCBच्या सहाय्यानं पुष्पवृष्टी करण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणानं दुमदुमून गेला। तसेच आलेल्या प्रत्येक महिलांनी एकाच रंगाच्या साड्या परिधान केल्यामुळे मिरवणुकीला आकर्षक आणि एकसंध रूप प्राप्त झाले। बँड, DJ, सुंबळ यांच्या गजरात वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती, ज्यामध्ये भाविकांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला। परिसरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून पुढील दिवसांमध्येही मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या सप्ताहामुळे परिसरातील धार्मिक आणि सामाजिक एकोपा अधिक दृढ होत असल्याचंही दिसून येत आहे। 9 एप्रिल रोजी होणाऱ्या सांगता सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागत आहे। संदीप जाधव, झुंज मराठी न्यूज, म्हसोबावाडी, आष्टी।